नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी येते आहे। शेतकरी बांधवांनो, नाफेड आणि NCCF कडून या ठिकाणी मोठी घोटाळा या ठिकाणी कांदा खरेदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि चौकशी प्रक्रियेत सहकार्य न करता टाळाटाळ करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांचं या ठिकाणी काय नुकसान या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून करण्यात आले, संपूर्ण बातमी संपूर्ण घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नसाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, सांगा स्क्रीन होऊ शकता। नाफेड आणि NCCF कडून चौकशी प्रक्रियेत सहकार्य न करता टाळाटाळ। केंद्र सरकारच्या माध्यमातून किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांदा खरेदीमध्ये नाफेड व NCCF या खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार या मुद्द्यावर पिंपळगाव बसवंत तालुका निफाड येथील शेतकरी विश्वास माधवराव मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी 6वी सुनावणी नुकतीच झाली, मात्र नाफेड आणि NCCF कांदा व्यापारी संघटनेने त्यात उत्तर दिलेले नाही। असे जाणून बुजून चौकशी प्रक्रियेत विलंब तसेच टाळाटाळ केली जात असल्याचे याचिकाकर्ते मोरे यांनी सांगितले आहे। या प्रकरणी 6वी सुनावणी नुकतीच झाली। दरम्यान श्री मोरे यांनी कांदा खरेदीदार, नोडल एजन्सीसह सहकारी विविध विभाग अशा 22 घटकांना नोटिसा पाठवल्या होत्या। त्यात 19 प्रतिवाद्यांनी उत्तर दिले। श्री मोरे यांनी सांगितले की नाफेड आणि NCCF या नोडल एजन्सीसह काही शेतकरी उत्पादक कंपन्या, महासंघ शेतकरी उत्पादन कंपन्या, चार्टर्ड अकाउंटंट, ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी हजारो कोटी रुपयाची लुटण्याच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली आहे। यासंबंधी 6वी सुनावणी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, गौतम अखंड याच्या आयुक्त खंडपीठासमोर झाली। यापूर्वी 6 मे रोजी न्यायमूर्ती GS कुलकर्णी यांनी अद्वैत सेठान यांच्या संयुक्त खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार 22 प्रतिवाद्यांना हमदस्त या नोंदणीकृत स्पीड पोस्टद्वारे नोटिसा पाठवल्या आहे। या नोटिसात एकूण 11,000 पृष्ठाचे दस्तावेज तयार झाले आहे। मात्र या संबंधित प्रतिवाद्यांपैकी नाफेड आणि NCCF कांदा व्यापारी संघटनांनी नोटिसाचे उत्तर दिले नाही। याचे न्यायालयाचे अपमान आणि न्यायालयातील आदेशाचे उल्लंघन असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी उत्तर का देत नाही या संदर्भातील काय महत्त्वाची अपडेट आहे, एकंदरीतच काय त्यांचं या ठिकाणी धोरण आहे आणि काय कशामुळे उत्तर देत नाही हे तुम्हाला या ठिकाणी माहितीच आहे। कशामुळे उत्तर देत नाही, काहीतरी घोटाळा टाळाटाळ या ठिकाणी होत आहे। धन्यवाद। लाईक